नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि पात्रता आणि निकष काय आहे। मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, कुठलाही उशीर न करता चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे लेक लाडकी योजना सुरू झालेली आहे आणि हिचा अधिकृत JR ही प्रसिद्ध झालेला आहे। मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी याचा JR प्रसिद्ध केला होता ऑक्टोबरच्या 2023 मध्ये आणि त्याचा JR आता पासही झालेला आहे। यासोबतच लेक लाडकी योजनेचे अर्ज कुठे करायचा आणि कशा प्रकारे करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। मित्रांनो, दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी लेक लाडकी योजना अधिकृतरित्या सुरू करण्यासाठी शासनाने शासन निर्णय म्हणजे JR प्रसिद्ध केला आहे। लेक लाडकी योजनेसाठी अटी आणि शर्ती केसरी आणि पिवळं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, करणे आवश्यक राहील फक्त। त्यानंतर अट 4 पहिल्या आपल्या अपत्याच्या पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्रही सादर करण्याचं गरजेचं आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंब हे कायमस्वरूपी महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे। लाभार्थ्याकडे बँक खाते हे महाराष्ट्र आणि शर्ती आहेत, ते म्हणजे लेक लाडकी योजनेसाठी तुम्हाला तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आणि 2 म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे कुटुंबाचं फॅमिली इन्कम ते 1 लाखपेक्षा कमी असावे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। त्यानंतर मित्रांनो, जे की 1 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असावे। लाभार्थी मुलीचे आधार कार्ड, मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, मतदान कार्ड, ओळखपत्र। जरी मुलींना 18व्या वर्षी अंतिम हप्ता 75,000 मिळवण्यासाठी त्यांना अविवाद प्रमाणपत्र लागणार आहे। जरी त्यांचा विवाह झाला असेल तर जे 75,000 रुपयाचा हप्ता आहे मुलींना, जो की 18व्या वर्षी शेवटच्या हप्त्यामध्ये मिळणार आहे, तो मिळणार आहे। तर मित्रांनो, या योजनेचे आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे ही योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे, तर मुलीचा जन्म झाल्यावर तिला 5,000 रुपये मिळतील। मुली जरी पहिलीमध्ये गेल्यावर तिला 6,000 रुपये, मुलगी 6वीत गेल्यावर तिला 7, मुलगी 11वीत गेल्यावर तिला 8,000 रुपये आणि मुलीची वय हे 18 वर्ष झाल्यावर तिला 75,000 रुपये मिळणार आहे। असा जो एकूण लाभ आहे तर तो 1,01,000 रुपयाचा लाभ आहे। तर अशा प्रकारे तो फॉर्म आहे जो की तुम्हाला भरायचा आहे। या फॉर्मची PDF जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट काढून हा फॉर्म भरून घ्या व्यवस्थितरित्या। त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे याला तुम्ही अप्लाय कसा करायचे, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, परंतु लाभार्थ्यांना स्वतःहून फॉर्म भरण्याची गरज नाही। यासाठी शासनाने सुविधाही उपलब्ध करून दिलेली, ती म्हणजे लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हे अंगणवाडी सेविकामार्फत भरला जाणार आहे। तुम्ही फक्त अंगणवाडी का सेविकाकडे जा आणि तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे असं सांगल्यावर तुम्हाला ते सगळे माहिती प्रोव्हाइड करतील, त्याचबरोबर तुमचा अर्जही भरून घेतील। फक्त तुमच्याकडे मी जेवढे वरती डॉक्युमेंट सांगितले तेवढे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे। त्याच्यापैकी सगळे डॉक्युमेंटच्या हार्ड आणि सॉफ्ट कॉपी तुम्ही घेऊन जा आणि त्यासोबत एक झेरॉक्स बंचही घेऊन जा। आणि तुम्ही जरी मी दिलेला फॉर्म प्रिंट करूनही घेऊन गेले तर अतिउत्तम राहील। फक्त तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे असतील, कारण अंगणवाडी सेविकाच तुमच्या पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याद्वारे हा अर्ज सादर करायचा आहे। लाभार्थ्यांना केवळ फॉर्म भरून घ्यायचा आहे, इतर सर्व प्रक्रिया ही अंगणवाडी सेविकाच करणार आहे, शासनाने त्यांच्याकडे नेमून दिलेले आहे। तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो PDF फॉर्मॅट आहे तो फॉर्म डाउनलोड करून भरू शकतात। मित्रांनो, जरी खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून जा। धन्यवाद।